ढेमसा नृत्य करणाऱ्या महिला पुरुषांवर लाट्या काट्या कुऱ्हाडीने हल्ला, जातीय द्वेष भावनेतून घडविला दंगा। 15 ते 20 जणांच्या गैरकायद्याच्या मंडळीने केला प्राणघातक हल्ला, 11 जणांविरोधात गुन्हे दाखल। दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी आरेगाव येथील दत्ता डोईफोडे यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम असल्याने पाहुणे मंडळी जमलेली होती। त्यामध्ये डीजेच्या तालावर ढेमसा नृत्य करत नाचत असताना गावातील ओम शेषराव राठोड, सूरज पंडित चव्हाण, दीपक विलास राठोड, संदीप आडे, सुनील मारुती राठोड, दर्शन इदल राठोड, करण ब्रह्मा राठोड, शेषराव रामानंद राठोड, सूरज कैलाश राठोड, लखन किसन राठोड या आरोपींनी जातीय द्वेष भावनेतून त्यांच्यामध्ये जाऊन नाचण्याचा बहाणा करून पाहुणे मंडळींना धक्काबुक्की केली, वाद करून गोंधळ निर्माण केला। डोईफोडे परिवाराने गैर अर्जदार यांना हातपाय जोडून त्या ठिकाणाहून जाण्यास विनवणी केल्याने ते निघून गेले, परंतु आरोपी यांनी त्याचा राग मनात धरून या 11 जणांनी इतर 8-10 गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाट्या काट्या कुऱ्हाडी घेऊन अचानक महिला पुरुष लहान मुली नाचत असताना त्यांच्यावर हल्ला केला। सर्वच दहशतीने घाबरून गेले। संतोष ससाने नामक युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून डोके फोडून त्यास गंभीर जखमी केले। महिलांवर लाठीकाठीने हल्ला चढविला। वराडीच्या गळ्यातील 50,000ची सोन्याची पोत लंपास केली। अशा प्रकारची घटना रात्री 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान घडली। अशा घडलेल्या घटनेची माहिती पीडितांनी पोलिसांच्या 112 या मदत केंद्रावर फोनद्वारे दिली, परंतु पोलिसांनी अशाही परिस्थितीत घटनास्थळावर जाण्याऐवजी पीडिताला पोलीस स्टेशनला बोलावले। जखमींनी पुसद शहर पोलीस स्टेशन गाठले, परंतु पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने डोईफोडे यांनी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारुती बसमे यांना फोनद्वारे माहिती दिली। बसमे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून गंभीर घटनेची तात्काळ दखल घेण्याबाबत पोलिसांना सांगितले। रात्रभर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती बसमे व पीडित महिला पुरुषांनी पोलीस स्टेशनला ठिय्या मांडला होता। सकाळी उशिरा 3 वाजता गुन्हे नोंद झाले। आरेगाव येथे डोईफोडे यांच्याकडे लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे पाहुणे व समाज बांधव मोठ्या संख्येने आलेली होती। त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मारुती बसमे यांनी घटनास्थळ गाठून पीडितांना भयमुक्त केले, त्यांना धीर दिला। पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी पोलीस ताफा पाठवून सकाळी 4 वाजता घटनास्थळाला भेट दिली। आरोपींना लवकरच अटक करू व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास पीडितांना दिला। 147, 148, 149, 324, 323 आणि सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये स्टोरी अशी आहे की 4 तारखेला फिर्यादी दत्ता गजानन डोईफोडे याच्या भावाचे लग्न होते। त्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्यामध्ये काही लोक डीजे लावून नाचत होते। ते संपूर्ण आदिवासी जमातीचेच होते, पण तिथेच त्या गावामध्ये आरेगावमध्येच काही बंजारा समाजाची बाजूला घरं होते। त्यांना काही त्रास झाला असेल तर त्यांनी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं किंवा पोलिसांना कळवायला पाहिजे होतं। असं न करता त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घातला। हातामध्ये लाठी काठी कुऱ्हाड घेऊन त्यांना अशी मारपीट केली आहे त्यांनी आणि जखमी केले आहे। पोलीस स्टेशनला सदरची घटना 9, 9:30च्या दरम्यानची होती। पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला तर आदिवासी समाज आला, त्याप्रमाणे आपण दत्ता गजानन पुढेच्या फिर्याद घेऊन त्याप्रमाणे जे आता सांगितलं प्रमाणे गुन्हा दाखल केला। त्यामध्ये जवळपास 11 आरोपी आहेत। त्या आरोपीमध्ये ओम शेषराव राठोड, सूरज पंडित चव्हाण, दीपक विलास राठोड, संदीप आडे, सुनील मारुती राठोड, दर्शन इंदल राठोड, करण ब्रह्मा राठोड, शेषराव रामानंद राठोड, सूरज कैलास राठोड, लखन किसन राठोड हे सर्व आणि सर्व आरेगावचे रहिवासी आहे। यांच्यावर वरील कलमांपर्यंत आता सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास अॅट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे
माननीय पंकज तुलकर विभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पुसद हे करीत आहे. सध्या त्या आरोपीच्याकडे आम्ही अरेस्ट करायला गेलो होतो, परंतु सध्या गावामध्ये आरोपी शोधून आलेले नाही. असे एखाद्या समाजावर दुसऱ्या समाजाने हल्ला करणे हे फार चुकीचे आहे आणि असा काही प्रकार जर पोलीस स्टेशनला तक्रार झाली किंवा माहीत झाल्या तर आम्ही तातडीने कारवाई करतो. एखादी गावामध्ये राहत असताना, गाव छोटासा आहे आडेगाव, त्याच्यामध्ये सगळ्यांनी लग्न वगैरे आहे, सगळ्यांनी सहभाग घेऊन त्याच्यामध्ये त्यांना नवरा नवरीला आशीर्वाद द्यायला पाहिजे होता, परंतु विपरीत घटना घडून आलेली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून सगळ्यांना तातडीने अटक करून याची ग्वाही